नवरा बायको यांच्या लग्नाला 14 वर्ष झालेत. आज त्यांना 12 वर्षाचा एक मुलगा आहे. या 14 वर्षामध्ये फक्त 2 ते 2.5 वर्ष ती बायको नवऱ्यासोबत राहिली. आज जेव्हा तो नवरा त्याला डायव्होर्स फाईल करायचा आहे, कारण शक्यता नाही आहे की ते दोघं एकत्र राहतील आणि बायकोला जराही इंटरेस्ट उरलेला नाही आहे की हे लग्न जे आहे ते कुठेतरी आपण वाचवू म्हणून. ती मस्त तिच्या आईकडे तिचं जे काही लाईफ आहे ते एन्जॉय करते. नवरा मात्र व्यवस्थितरित्या त्याच्या मुलाच्या आणि त्याच्या म्हाताऱ्या आईच्या जबाबदाऱ्या सांभाळतो आहे. या एवढ्या वर्षामध्ये कमीत कमी 8 ते 10 वेळा तो तिला रिटर्न घ्यायला देखील गेला, परंतु ती येते जाते काही ठाव ठिकाणा नाही. जेव्हा आज डायव्होर्स करता आम्ही पिटिशन तयार करायला बसलो आहे, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट आढळली ॲज अ एव्हिडन्सच्या तोरवर, की किती फेक रिलेशन्स यांना मेंटेन करायचे असतात किंवा काहीही करून यांना हे असं असतं की मला नाही सोडायचा आहे माझा नवरा. एका म्युच्युअल फंडच्या जो आपले फॉर्म्स असतात त्याच्यामध्ये डिवोर्सी, अनमॅरिड असे क्लॉजेस असतात, लेडीज करता किंवा जेंट्स करताही. त्याच्यामध्ये तिने डिवोर्सीवर टिकमार्क केलेली आहे. त्याने तो पेपर मला आणून दाखवला आणि त्याने सांगितलं की मॅडम ही अशी चूक तर नाही होऊ शकत ना, ही अशी चूक तर नाही होऊ शकत ना. एखादी मॅरिड व्यक्ती आहे ती डायव्होर्सीवर टिक करते, हे कसं होऊ शकतं? तर तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यापाठी काय असू शकतं? आणि आज ती बाई मला सांगते की नाही, मुझे मेरा पती चाहिए, मला काही त्याला डायव्होर्स द्यायचा अजिबात नाही आहे. सांगा मला तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये.